तर विद्यार्थी स्वागत आहे. आता आपण आपली सिरीज चालू केली ही म्हणजे पीवायक्यू सिरीज कारण आपण आपली आता चर्चा झालेली आहे ग्रुप बी ची 2025 तर त्याच दृष्टिकोनातून आपण तुम्हाला इझी जावा पेपर अनालिसिसला म्हणजे त्याच्यातून डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला माहिती लक्ष द्यावं की आपल्याला कुठले पॉइंट फोकस करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला पाहिजे पण आपली पीवायक्यू सिरीज चालू केली त्याच्यामध्ये आपण ग्रुप बी 2024 च्या प्रिलिम्सला आलेले प्रश्न आपण काल बघितले आणि आज आपण ग्रुप सी चे प्रिलिम्सचे जे 2024 प्रिलिम्सचे प्रश्न आले भूगोलाचे ते आपण बघणार आहोत आणि तुला त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की भूगोलला 10 मार्क्सचं वेटेज आहे ग्रुप बी मध्ये ग्रुप सी मध्ये सुद्धा 10 मार्क्सचं वेटेज आहे 10 मार्क्ससाठी 10 प्रश्न विचारतात आणि सेम मेन्स मध्ये पण सेम आहे तर तेच ग्रुप सी चे 10 प्रश्न जिओग्राफीचे आपल्याला विचारले ते प्रश्न आपण बघणार आहोत ठीक आहे प्रश्न जो आहे तो आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये खालील जिल्ह्यात तेथील शेकडा शहरी लोकसंख्येची जुळा लावा आता शेकडा शहरी लोकसंख्या शेकडा म्हणजे 100% ठीक आहे त्याच्या प्रमाणामध्ये ही पर्सेंटेज मध्ये दिली आहे आपल्याला तिथे तसंच विचारलं आहे की पर्सेंटेजच्या प्रमाणामध्ये आपल्याला लोकसंख्या विचारली कुठली सगळ्यात जास्त आहे आणि कमी आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं तर सगळ्यात जास्त आपल्याला कुठली आहे कुठली कमी आहे तर आता पण जेव्हा बघतो आपण जेव्हा लोकसंख्या चॅप्टरचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त लोकसंख्या माहित असते शहरी लोकसंख्या तर शहरी लोकसंख्या चॅप्टर हा जो टॉपिक आहे लोकसंख्या टॉपिक मध्ये कव्हर होतो त्याच्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या शहरी सर्वात कमी लोकसंख्या शहरी आपण अशी टॉपिक बघतो पण त्याच्यामध्ये एकदम मदत त्याची सगळ्यात जास्त शहरी लोकसंख्या जी आहे ती इथे मुंबई शहर आणि नंतर मुंबई उपर ठीक आहे ते म्हणजे त्याच्यानंतर लागतो क्रमांक त्याची 76 ठीक आहे आता इथे मुंबईचा तर ऑप्शन येत नाही आणि सगळ्यात कमी तर बघ ती इथे कळशी सगळ्यात कमी ठीक आहे आणि सगळ्यात जास्त आता हे इथं कुठेच नाहीये ठीक आहे मग आता आपल्याला इथे बघायचं की अशा वेळेस काय करायचं थोडं कॉमन सेन्स आपण लावायचा किंवा आपण गेस लावू शकतो की डेव्हलपमेंटच्या दृष्टीकोनातून जरी बघायला गेलं तर नागपूर असतं गडचिरोली आपण डायरेक्टली समजतं की गडचिरोली हा ट्रायबल एरिया आहे तेवढा डेव्हलपमेंट नाहीये अजून पण मग आपण त्याच्यावर पण इथे पण आपण बघितलं त्या दृष्टीकोनातून बघितलं सध्याची शहरी लोकसंख्येचं प्रमाण ते लातूरमध्ये मिळतं आपल्याला ठीक आहे आणि यवतमाळमध्ये आपल्याला बघा यवतमाळ सॉरी लातूरमधून बघायला गेलं ऑप्शन्स पण आहेत आपलं 4 नंबरचं एक ऑप्शन कुठे जर बघायला असेल तर ते इथे या म्हणजे जसं एक उत्तर आहे ना तर तो अहिल्यानगरचं 20.10 यवतमाळची 21 आणि साताऱ्याची 8 तर हे त्याचं उत्तर झालं तर एक जरी माहिती असतं कधी कधी ना तरी आपण त्याच्यावरून उत्तर काढू शकतो की बाबा आपल्याला लातूर माहिती ऍज कम्पेअर 3 शहरांची जास्त कारण सत्तराहून कमी असतात सत्तराहून डेव्हलप त्याच्या कंपॅरिझन मध्ये मागच्या 3 सेट मग लातूरचं उत्तर होतं 25.47 तर त्या दृष्टीने आपण कसं क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जातं आता याच्यामध्ये आपण मी तुम्हाला टेस्ट सांगितलं की हे बघा मुंबई शहर 100% मुंबई उपनगर पण 100% ठाण्याचे 70.99 म्हणजे 77% तेच सगळं तुम्ही गडचिरोलीला तर फक्त 11%च आहे सिंधुदुर्ग 13% कोकण रिजन आपल्याला माहितीच आहे नंतर हिंगोली हे 15.2% म्हणजे 2 शहरांतर हिंगोली आपल्याला एक्सपेक्ट केली जे आपल्याला वाटू शकतं नंदुरबार वगैरे पण नाही हिंगोली हे हिंगोलीमध्ये सगळ्यात कमी शहरी लोकसंख्या आहे पण ग्रामीण लोकसंख्या जास्त बघायला गेलं पण ती येते गडचिरोली आता सेम आहे की इथे शहरी कमी आहे म्हणजे ग्रामीण जास्त असते मग सेम ऑप्शन गडचिरोली सिंधुदुर्ग आणि हिंगोली तिथे ग्रामीण सगळ्यात जास्त 89.84 ठीक आहे तर लक्षात ठेवायचं सगळ्यात जास्त इथे सगळ्यात कमी कमी म्हणजे सगळ्यात जास्त ग्रामीण लोकसंख्या ही सगळ्यात जास्त सगळ्यात कमी ग्रामीण लोकसंख्या प्रश्न आहे की महाराष्ट्राचा अक्षर विस्तार करतो लांबी वगैरे हे प्रश्न आपल्या बघितल्यावर आपल्या सगळ्यात पहिले काय आठवलं पाहिजे प्रश्न म्हणजे महाराष्ट्राच्या प्राकृतिक गुणधर्मांचा आहे त्याचा प्राकृतिक भूगोल बघताना भारताचा स्थान विस्तार बघितला त्याच्यामध्ये आपण पर्वतीय रांगा वगैरे बघितल्या तर हा पण त्या दृष्टीने हा महाराष्ट्र म्हणजे याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं
पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला त्या दिवशी पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं की टॉपिक सुद्धा आपण त्या टॉपिकवर प्रत्येक एक्झाममध्ये एक एक प्रश्न किंवा 2 प्रश्न आपल्याला जनरल त्या दिवशी पण बीचेस जेव्हा बघितले जेव्हा मी काय बघितलं पर्वत नंतर खिंडींचं क्रम किंवा म्हणजे सॉरी टेकड्यांचा अशा गोष्टी विचारतात. म्हणजे आपल्या त्याच्यावर लक्षात घ्यायला की आपण टॉपिक कुठल्याही सिच्युएशन मध्ये स्किप करता कामा नये. कंपल्सरी एकूण एक व्यवस्थित आपल्याला हा टॉपिक बसवायला लागतो. तो आपण आपल्या बॅच मध्ये घेण्याचा एकदम व्यवस्थित ऑलरेडी मी तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगितलंय. आता आपण बॅच मध्ये कव्हर करून मग हा आपला प्रश्न आहे. काय महाराष्ट्राचं शिक्षणवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. सेकंड, महाराष्ट्र राज्यातून जाते. थर्ड, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 100 किलोमीटर आहे आणि फोर्थ, महाराष्ट्र क्षेत्रफळ 3,60,13 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि विचारलंय की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. हे पार्किंग बघायचं बरं का. बरोबर कधी कधी काय होतं आपण ठीक करत जातो पण नाही. हे याच्यावर सुद्धा लक्षात ठेवायचं. बरेच विद्यार्थी याच्यामध्ये गफलत करतात आणि मार्क्स कमी नंतर रिग्रेट ते पण एक कॉन्शियसली जरा सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायचं की बरोबर विचारलंय की चूक. आता इथे बरोबर विचारले. आता याच्यामधून आपल्या बाकी 3 जाऊ. पण मी तुम्हाला त्या दिवशी जसं जे मी पण स्थान विस्तार शिकत होते त्याच्यात आपण काय बघितलं त्याचे 8 राज्य. त्या 8 राज्यात GRM 36 सांगितलं. वेस्ट बेंगॉल होतं, त्रिपुरा होतं, मिझोराम होतं, ठीक आहे, आणि ओडिशा होतं. त्याच्यामध्ये सॉरी झारखंड त्याच्यामध्ये महाराष्ट्र तरी होता का नाही होत. आपले ते ट्रिक जरी लक्षात आलं त्याच्यामुळे पहिला ऑप्शन जे एलिमिनेट होईल ना आपलं तर तेच होतं की महाराष्ट्राच्या तुमचं जाते. मग आता बी ऑप्शन एलिमिनेट जर करायचं असेल हा ऑप्शन डिलीट होतो आणि हा एक डिलीट. मग हातात कुठला ए आणि AC डी. आता हा याचा अर्थ ए दोन्ही याच्यात म्हणजे हा करेक्ट असणारच आहे. जरी माहित नसलं तेव्हा तसं म्हटलंय. पण त्याचा पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. ठीक. आणि सगळ्यांना माहिती की महाराष्ट्र कशी लेंथ जास्त आहे ऍज कम्पेअर टू अशापेक्षा. ठीक आहे, म्हणजे याचा त्रिकोणी येतो की आपल्याला माहिती आहे असा पूर्व उत्तर पश्चिम तर येते 800. ठीक आहे, आणि अशी जी येते तर देतेच ना 713. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही माहिती आहे की याची ही हाईट जास्त आहे सॉरी ही लेंथ जास्त आहे कम्पेअर टू याच्यापेक्षा की आपला 713 आहे सॉरी 720 येते. तर ते 720 आहे किलोमीटर. तर ते विस्तार किती आहे 15 डिग्री 44 मिनिट 46 सेकंद आणि 26 डिग्री 60 मिनिट 60 मिनिट 6 मिनिट आणि उत्तर अक्षर म्हटलं. आणि हे 72 मिनिट 36 सॉरी डिग्री 36 मिनिट 45 सेकंद 80 डिग्री 54 मिनिट आणि सेकंद पूर्व. ठीक आहे. त्याच्यामध्ये लागेल ना हे लक्षात. ह्या जास्त आहे ना 15 डिग्रीपेक्षा हे जास्त आहे. आता इथे आहे 70 डिफरन्स ह्या दोन आकडेवारी 72 आणि 80 मध्ये 8 15 आणि 22 मध्ये 7. म्हणजे भारताचा अक्षरवृत्तीय काय होतं की ह्या व्हॅल्यू मध्ये 29 आणि नंतर आपल्याला समोरची व्हॅल्यू मिळत होती. इथे पण केलं तसं इथे तसं काही नाही एवढी बजेट तुम्हाला बरोबर. तर उत्तर विस्तार जे आहे 36 मी 5 मिनिट हे मगाशी ते ऑप्शन आपण केलं. 720 किलोमीटर उत्तर दक्षिण 800 किलोमीटर. मग झालं. आता फक्त राहिलं महाराष्ट्र क्षेत्रफळ. आता एसीचं पॉप्युलरिटी खूपच असणार आहे. ऑब्विसली महाराष्ट्र पाऊस करणे कंपल्सरी सगळ्यांना माहित असतं की भारताचे क्षेत्रफळ आणि महाराष्ट्राचे म्हटलंच असतं. ठीक आहे. आता पुढील प्रश्न आहे. तर हा जो प्रश्न आहे ना कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर रिलेटेड प्रश्न. फॅमिली कमिशनच्या शिफारसीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1981 मध्ये केली गेली. महाराष्ट्र कृषी आयुक्तालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. आता असे जे प्रश्न असतात ना हे प्रत्येकाला माहिती असेल किंवा अशा प्रश्न बघितले कधी माहिती नाही आपल्याला डायरेक्ट वाचते जे असं जे गोष्टी करतात त्यांची वस्तू जास्त जातात. पण कधी कधी मग असं एकतर लॉजिक लावायचं कधी वाचनात केलं असेल आणि ते पुण्याचं कार्यालय कधी कधी त्याच्या राज्य कृषी सॉरी आयुक्तालय पुण्यामध्ये एरिया वगैरे तिथे एक्सपेक्ट नसतं तसा प्रश्न दरवर्षी प्रत्येक विषयामध्ये एक ना एक प्रश्न असा असतो की ते कोणालाच काही म्हणत नसतं मग गेस लावायचा प्लस स्किप करायचं आपल्यावर रिस्क घ्यायची की तर आता आपण प्रश्न बघूया की फॅमिली कमिशन फॅमिली कमिशन जे आहे ते 1800 इथे दिले की जून 1881 विचारलं आहे बरोबर विचार ठीक आहे त्याचे कमिशन आहे ते 1881 ला
इथे कृषी खात्याची स्थापना विचारली, तिची स्थापना आहे ती 1883 ची. ठीक आहे. आणि कमिशन 1881 म्हणजे हे ऑप्शन रॉंग आहे. नंतर महाराष्ट्र कृषी आयुक्तालय पुणे, मुकुंदनगर एरिया दिलाय, पुण्यातच आहे, पण ते शिवाजीनगर. ठीक आहे. नंतर कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो, तर हे ऑप्शन राईट आहे. हे पण रॉंग आहे, हे पण wrong आहे. ठीक आहे, हे राईट आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो आणि तो दिला जातो 1884 पासून. आणि तो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री जे राहिलेले आहेत वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ 1884 पासून दिला. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे फक्त सी. बरोबर. अक्षरशः परफेक्टच माहित असायला पाहिजे, मग तेव्हाच उत्तर येतं, किंवा कधी कधी कोणी केस मारला तर त्याचं बरोबर येऊ शकतं. ठीक आहे, आता बघ, तर त्याच्यामध्ये हे डहाणू बंदर किंवा आपण खाडी पण लक्ष करू शकतो, कारण खाड्यात तर याचे विचारलंय जोड्या लावा. ठीक आहे, आता डहाण सगळ्यांना माहिती आहे कुठे येतं, पालघर. डहाणू आलं पालघर, माहीम आलं माहीम मुंबई ठीक आहे. तर हे दोन याच्यावरून आपल्याला ऑप्शन्स मिळते का आपण चेक करूया की डहाणूचं ते आहे, ते आहे दोन, म्हणजे पहिल्याच ऑप्शन्स दोन, ह्या दोन याच्यामध्ये आहे. आणि माहीमचं आहे, तर हे उत्तर आहे एक. डहाणू पालघर माहीम एक, आणि दाभोळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, त्याचा असं ऑप्शन नंबर एक हे करेक्ट आहे. आता अशा वेळेस आपल्याला ना आपण कन्फ्युज होतो की अरे पॅनिक होतो, विजय दुर्ग की तो सिंधुदुर्गामध्ये आहे, माही मुंबई जरी डहाणू माहिती असली माही मुंबईमध्ये आहे, आणि त्या दोन्ही चारचं ऑप्शन किती आलं आपलं सिंधुदुर्ग, चारचं तीन आहे ऑप्शन इथे आणि इथे मिळालं. त्यात माही मुंबई मिळतंय का आपल्याला, दोनचं एक बघा मला आलं. पण ते म्हणजे दोन जरी माहिती असेल किंवा तिथे एक जरी माहिती असेल तरी आपल्याला कंपल्सरी एक लक्षात असायला पाहिजे, तर आपल्याला प्रश्न इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येईल. पैकी कोणती लिपी सिंथली भाषेमध्ये लिहिली? ऑप्शन दिले बिन, ओलचिकी, ब्लेल आणि फुटका. तर आता याचं उत्तर आहे ओलचिकी. ठीक आहे, तर संथाली भाषा, संथाली भाषा एक संथाली नावाची ट्राईब आहे, तर त्यावर ट्राईब रिलेटेड लँग्वेज विचारली तर संथाली भाषेत चर्चा कधी होती, आपल्या भारताच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, तर त्या जेव्हा राष्ट्रपती झालेल्या तेव्हा माहिती आलेली की कुठल्या कुठल्या त्या कुठल्या तरी त्या एका ट्रायबल कम्युनिटीला बिलॉंग करतात, संथाळी होती. संथाळी कम्युनिटी सगळ्यात मोठी ट्राईब त्यामध्ये ओळशिकी वगैरे बऱ्याच स्टुडंटच्या वाचनात होता, आणि मला पण ते तेव्हाच आठवलेलं की ओळशिकी हे तेव्हाच आपण वाचलेले किंवा हिस्ट्रीमध्ये पण आपण स्थळांचं सॉरी पद्धती ट्राईबची जे उठाव वगैरे त्याच्यामध्ये वाचतो, लँग्वेज वगैरे नसतात. मग हा टॉपिक एकदम भारताच्या आदिवासी जमातीमध्ये पण आपण एक बघतो की ज्या महत्वाच्या जमाती बद्दलची भाषा दिली असते, कधी त्यांच्या जमाती कुठल्या राज्यामध्ये पण दिलं असते, पण कधी कधी जनरल भाषा असल्या तरी पण चुकलं तसंच मी मला लगेच क्लिक झालं की सकाळी ओल्ड शिक्की, कारण तेव्हाच भाषा जास्त आलेली आहे. सो ह्याची ओल्ड शिक्की आणि ओल्ड शिक्कीमध्ये 30 अक्षरांची ती भाषा आहे, आणि ती सगळ्यात जास्त जलंधर, ओडिसा, वेस्ट बेंगॉल असते. ज्या राष्ट्रपती आहेत त्या इथल्याच आहेत, झारखंडच्या संथाली ट्राईब, ओडिसा, बिहार, वेस्ट बेंगॉल हे लक्षात. तर आपली ग्रुप बी आणि सी आपण आपल्या जाहिरात 2025 दृष्टिकोनातून पुढच्या पण येणाऱ्या ज्या स्टडी सेवा आहेत तर सगळ्या दृष्टिकोनातून आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी ची इंटिग्रेटेड बॅच नवीन स्टार्ट करणार आहोत. 5 ऑगस्ट पासून ही बॅच सुरू होते. तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर सगळ्या गोष्टी आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त पी बाय क्यू नंतर कंटेंट आपला महत्वाचा कंटेंट आहे तो देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जर आवडले असेल तर तुमच्या बॅचला रजिस्टर करू शकता. आता पुढील प्रश्न, पुढील पर्व शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम, तर त्या शिखरांचा उतरता क्रम विचारलेला आहे. तर त्या दिवशी पण आपण काय करतो, जेव्हा आपण रेंज वर हिमालयाच्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं होतं की कंपल्सरी लक्षात ठेवा काय ह्या रेंज आहे त्याचा उंचीनुसार चढता क्रम उतरता क्रम विचारू बघ विचारू. तर त्याच्या याच्याबरोबर 2 ते 3 प्रश्न असतात पैकी 10 पैकी विचारले, आणि ग्रुप बी मध्ये भारतावर इक्वल भारत 5 आणि महाराष्ट्र 5 विचारले. ठीक आहे, तर आता बघा इथे आपल्याला प्राकृतिक भूगोलमध्येच येतो हा भाग, त्याचं जे उत्तर आहे ते हे आहे, कारण नंबर म्हटलं येतं मकालू येते, नंतर येतं
नंदा देवी आणि लास्ट कडे ठीक आहे बघा मुंगालू 4,485 अन्न 8,091 नंदा देवी 7,816 आणि 6,596 ठीक आहे एव्हरेस्ट नंबर 1 नंबर 2 गंगा कांचनजंगा ठीक आहे मकालू नंतर धवलगिरी नामच्या बर्वाणी बद्रीनाथ आता आपण बघितलंय मकालू आहे तुम्हाला काही दिवशी सांगितलं एव्हरेस्ट लक्षात ठेवा मग लक्षात ठेवा नंतर इकडे नंदादेवी अन्नपूर्णा लक्षात ठेवा लास्ट मध्ये डायरेक्ट बद्रीनाथ लक्षात ठेवा त्याच्यावरून तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह आहेत बघा पडलाय प्रश्न ते सांगत असते मी तुम्हाला की पीवायक्यू अनालिसिस करून आम्ही आमच्या सगळं कंटेंट डिझाईन केलेलं आहे तुम्हाला आम्ही तेवढ्या प्रमाणात जास्तीत जास्त बेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा हे पण आपण बघितलंय भारताच्या स्थान विस्तारामध्येच की भारताची सीमा ही कुठल्या देशाला किती प्रमाणात आहे सगळ्यात जास्त आपल्याला सगळ्यांना माहिती बांगलादेशची आहे नंतर चीन आहे नंतर पाकिस्तान येतं नंतर नेपाळ येतं आणि नंतर भूतान येतं सगळ्यात कमी येते अफगाणिस्तानची ठीक आहे हा जनरली की ठीक आहे आपल्याला वाचत असतो किंवा तलाव वगैरे वाचलेले असतात सिटी ऑफ लेक गेट्स जनरल अवेअरनेस थोडा भाग घेतो की आपल्याला कुठल्या सिटीबद्दल किती माहिती किंवा किती फिरायला जाऊ त्या सिटीचं वैशिष्ट्य काय हिस्टॉरिकल प्लेस असते एखादं तेव्हा पण त्या गोष्टी आपल्याला तेव्हा पण कामी येतात की त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती झालं पेपरला किती कमाल पडतात की उदय पण आहे नक्षत्र ते समजून बघूया भंडारा हा माहिती सगळ्यांना तलावांचा जिल्हा आहे यशवंत तलाव उदयपूर सिटी ऑफ लेक्स सिटी ऑफ गेट्स यशवंत तलाव जो आहे तो तोरण हा खूप फेमस तलाव आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर पुढील एक प्रश्न आला की कुठल्या हिल्सवर वगैरे येतं तो त्याच्यात शोधत लक्षात ठेवा नंतर सिटी ऑफ लेक्स उदयपूरमध्ये बरेच लेक्स त्याला सिटी ऑफ लेक्स म्हणतात त्याच्यामध्ये फतेपूर तलाव येतो पितोला तलाव येतो हे लक्षात ठेवा नंतर उदयपूर झाला नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर सिटी ऑफ गेट्स त्याला सिटी ऑफ गेट्स याच्यासाठी म्हणतात की मुघलकालीन पिरियड मध्ये तिथे खूप जास्त मुघलकालीन गेट्स त्याला सिटी गेट्स त्या पिरियड मध्ये बांधले गेट्स त्याचं उत्तर जे येणार आहे 4 1 2 आणि 3 ऑप्शन नंबर 3 ठीक आहे आता पुढील प्रश्न आता इथे काय विचारलंय लिंग गुणोत्तर प्रमाण लिंग गुणोत्तर प्रमाण आता सगळ्यात महत्वाचं हे समजून घेऊ की तरी आपल्याला पुढे जर पुरुष लोकसंख्या पुरुष लोकसंख्येमध्ये असणारे स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे हजार पुरुषांच्या मागे किती स्त्रिया ठीक आहे त्याला म्हणतात लिंग गुणोत्तर प्रमाण तर सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण जे आहे ते आहे रत्नागिरीचं त्याच्यानंतर सगळ्यात कमी जे आहे ते आहे पुण्याचं आणि त्याच्यानंतर येतं अहिल्या रत्नाचं 939 नागपूरचं ते 951 आणि याचं जे ऑप्शन बरोबर येतं ते येतं 3 4 ऑप्शन 3 4 1 आणि मग 2 एक ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे आता हा प्रश्न जेव्हा येतो ना तेव्हा एक लक्षात ठेवायचं की सगळ्यात जास्त कुठले सगळ्यात जास्त जे आहे ते रत्नागिरी सेकंड आहे सिंधुदुर्ग आणि मग आहे गोंदिया त्याच्याने रत्नागिरी असतं तरी इथे ऑप्शन सॉल्व्ह होतात 2 ऑप्शन मध्ये रत्नागिरी किती आहे म्हणून बघा गोंदिया सगळ्यात कमी येतात मुंबई शहर नंतर मुंबई उपनगर आणि ठाणे सगळ्यात कमी येते 832 त्याचे कारण जर आपण बघायला गेलं सगळ्यात कमी का आता इथे पुण्याचं पण कमी आहे पुण्याचं फारच कमी आहे समजा पुणे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा हे इथे लक्षात असेल तरी आपण प्रश्न सॉल्व्ह होतात रत्नागिरीचं याच्यामुळे जास्त आहे कारण तो मुंबई जवळ मिळतो तिथे बऱ्याच नोकऱ्यांची शोधणार म्हणजे जॉबसाठी म्हणा लोक व्यवसायासाठी लोक हे स्थलांतर करतात स्थलांतर चॅप्टर मध्ये बघतो तर मग जाताना पूर्ण फॅमिली जात नाही सिंगल माणूस जातो तो त्याचा व्यवसाय सुरू करतो नाही पण प्रत्येकासोबत
स्त्रीही म्हणजे लेडीज ह्या जात नाही, फॅमिली जात नाही, त्या गावाकडेच असतात. मग तिथे असणारे जे पुरुष आहेत त्यांच्या प्रमाणात त्या स्त्रियांची संख्या जास्त होते. म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गचं प्रमाण स्त्री म्हणजे सेक्स रेशो आहे तिथला लिंग गुणोत्तर प्रमाण ते जास्त आहे ऍज कम्पेअर टू बाकी सिटीपेक्षा. तर असं रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर गोंदिया असं तुम्ही मुंबई शहर कारण तिथे पुरुषांचं प्रमाण जास्त आहे कारण येणाऱ्या पुरुषांची लोकसंख्या जास्त आहे असणाऱ्या स्त्रियांपेक्षा. मुंबई पण ठीक आहे. ते जिल्हे दिले आणि इथे तुम्हाला जिल्हे आणि जलविद्युत प्रकल्प दिला तर सगळ्यांना माहिती सोलापूरमध्ये उजनी येतं आणि सातारामध्ये कन्हेर येतं, रायगडमध्ये विरा येतं आणि सांगलीमध्ये वारा. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे सोलापूर, उजनी. हे तीन याच्यात ऑप्शन मध्ये सातारा, कन्हेर हे दोन मध्ये आणि रायगडमध्ये विरा म्हणजे दोन. ठीक आहे. तर हे होते आपले प्रश्नांची जी माहितीची सिरीज. आपण जेव्हा 10 प्रश्न बघितले 10 मध्ये आपण बघितलं की 2 ते 3च प्रश्न हे भारतावर विचारले, बाकी सगळे प्रश्न हे महाराष्ट्रावर विचारले. जेव्हा आपल्या हे लक्षात सीचा फोकस हा महाराष्ट्रावर जास्त आहे, यूपी मध्ये इक्वल इक्वल विचारतात. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून केलं तेवढंच सही भूगोल तेवढंच इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट आहे. तर आपण आता पुढेही आपण बरेचसे कंटेंट असं केलं शकतात पीवाय प्लस सिलेबस आहे दोन्ही दृष्टिकोनातून आपण आपली बॅच लॉन्च करणार आहोत आणि तसंच आपल्याला जास्तीत जास्त पेपर फायदा होईल, विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही बॅच लॉन्च करतो. तर ती जी आहे ती येणाऱ्या प्रिलिम्सच्या ओरिएंटेड असेल, ती कंबाईन पीएनसी ची फर्स्ट बॅच असेल, ती लवकरात लवकर सुरू होणार आहे. आपल्या ऍपवर तुम्ही ऍप डाउनलोड करून ते ऍप डायरेक्टली परचेस करू शकता.